काय क्लास खेळला इथे कव्हर मधून देखणा स्ट्रोक. नाव आहे पप्पू, मॅन फ्रॉम पाबरा. जबरदस्त स्ट्रोक, मास्टर स्ट्रोक म्हणता येईल क्रिकेट मधला देखणा स्ट्रोक. 7 गंतारे. मुसेबचं हार्दिक स्वागत केलं षटकाराने. यावेळी साईड चेंज केली, राईट मोर द विकेट येतील. 7 साडी. पुढचा बॉल मुसेब. हो 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 हो, हा त्याहीपेक्षा तडक आणि कडक षटकार. जबरदस्त फटकेबाजी, लगातारची आतिषबाजी इथे षटकारांची. बॅक टू बॅक 2 षटकार. मुसेब बंदरकरला काही समजायचं उमजायच्या आत चेंडू बॉन्ड लाईनवर आदळते. अफलातून फलंदाजी. लागोपाठचे 2 षटकार 7 गंतारेच्या बॅट मधून. पुढचा बॉल स्लोवर वन, तो सुद्धा पिक केला. इथे क्षेत्ररक्षक आहे, फसवलं मुसेब बंदरकरनी. आणि सेलिब्रेशन पहा मुसेबचं. पहिले 2 फटके 7चे होते, यावेळेस मुसेबनी माघारी पाठवलं 7ला. न्यू बॅटर फैसल. सुरुवात चांगली करून दिली 7नी. स्लोवर बॉल पुढूनच खेळला, थोडेसे बॅकफुटला येऊन थांबून खेळले असते हुक तर स्क्वेअर लेगला हाही षटकार आला असता, पण पुढूनच खेळला. टो एंडला बॉल लागला. बॅटर फैसल इन झालेत. मुसेब कमबॅक केले त्यांनी 2 षटकार खाल्ल्यानंतर. पुन्हा एकदा मुसेब. शॉर्ट पिच, हा जबरदस्त लांब षटकार, उंच आणि तितकाच लांब फैसलच्या बॅट मधून. खराब गोलंदाजी मुसेब बंदरकरची. 3 षटकार त्याच्या या पहिल्या षटकात आलेत. एक स्लोवर 1 बॉलवर त्याला विकेट मिळालाय. जेव्हा जेव्हा वेगाने टाकण्याचा प्रयत्न केलाय तेव्हा तेव्हा मार खाल्लाय मुसेबनी. 4 चेंडूत 18 धावा आल्यात पाबरा संघासाठी. पुढचा बॉल हाही चांगला बॅकफुटला. क्षेत्ररक्षक आहे काय, खराब क्षेत्ररक्षण. 4 धावा चौकार. झेलही झाला नाही, चेंडूही अडला नाही. बावीस धावा. एक बॉल अजूनही बाकी आहे षटकातील. 3 षटकांचा खेळ. 22 धावा ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. खराब क्षेत्ररक्षण शाईन गोंडकर संघाकडून. फैसल 2 बॉल 10 धावा. पाशीच्या स्ट्राईक रेटनी फलंदाजी. पुढचा बॉल मुसेब बंदरकरचा. वा भाई वा, हाई खूप लांब. आउट ऑफ द पार्क हा षटकार. जबरदस्त फटकेबाजी. हुक स्ट्रोक खेळला फैसलनी. गोंडकरच्या मुसेब बंदरकरचा बॉल जवळजवळ पाभऱ्यात पाठवला फैसलनी. खूप लांबचा षटकार पाहायला मिळाला फैसलच्या बॅटमधून. पहिल्या षटकात तब्बल 28 धावा. कदाचित पप्पू बाद झाले नसते तर ह्या धावा 30, 35, 34 पाहायला मिळाल्या असत्या. सुफियान तुरुकला पहिल्यांदा स्ट्राईक मिळेल. कैस आलेत आता गोलंदाजीसाठी. कैस सुफिया स्ट्राईकला. पहिल्या षटकात तब्बल 28 धावा आल्या. टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना धावांचा डोंगर रचण्याचं इराद्याने मैदानात उतरले होते 7 गंतारे. पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार ठोकले होते.
सुफियान तुरुक कसे मागे राहतील. त्यांनी पहिल्याच बॉलला खातं उघडलंय षटकाराने. पाबरा संघाचा प्रत्येक खेळाडूंनी खातं उघडलंय षटकाराने. सुरुवात केली होती पप्पूनी, लगेच फैसलनी षटकार, आता सुफियाननी सुद्धा षटकार ठोकला. फुलटॉस फुल टोल बसवला इथे सुफियाननी षटकार. काय सुरू आहे या मॅच मध्ये. एकही धाव एकेरी बॅटनी आलेली नाहीये. सिंगल डबल वाईड अजिबात नाहीये. फक्त षटकार 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 आणि एक चौकार आलाय. 8 बॉल मध्ये 40 धावा झाल्यात पाबरा संघाच्या. 8 बॉल 40. पुढचा बॉल कैस सुफियान साठी. हा यावेळेस चांगला स्ट्रोक आहे. एक सिंगल, पहिली सिंगल या मॅचची येते 9व्या बॉलवर. फक्त चौकार आणि षटकारांनी डील करते. 41 धावा. फैसल 16 धावांवर खेळतात. सुफियान 13 धावांवर खेळतात. 7 गंतारे बाद झाले 12 धावा करून. पुढचा बॉल कैस. फुल टॉस, पुन्हा एकदा फुल टोल. यावेळेस दिशा बदलली, दशा तीच. चेंडू सीमा पार. षटकार 47 धावा. फैसल 4 चेंडूचा सामना केलाय. 3 षटकार 1 चौकार ठोकलाय फैसलनी. कैस पुढचा बॉल. यावेळेस खेळायचं होतं लॉंग ऑफच्या वरून. बॅटची आतली कडा चेंडू निघून गेला लॉंग ऑनला. धावसंख्या 48. शेवटचा बॉल. 2 षटकातच 50 धावांच्या जवळ आलाय पाबरा संघ. जर 4 षटकांचा मॅच असता तर 100 गाठली असती. पुढचा बॉल. हो 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 हो, आणखीन एक लांब, खूप लांब षटकार होतोय सुफियान तुरुकच्या बॅट मधून. जबरदस्त फटकेबाजी. अर्धशतक पूर्ण होते पाबराचं. 2 षटकात 54 धावा. या स्पर्धेतील मला हाय स्कोर पाहायला मिळेल. 91 धावा 40+ मध्ये समी 11 संघांनी कालच्या दिवसात केल्या होत्या, ज्यामध्ये 73 धावा समीर उंड्रेने केल्या होत्या बोर्लीच्या 40+ मॅच मध्ये. सेमीफायनल मध्ये तो संघ दाखल झालाय, पण तो 4 षटकांचा मॅच होता. 91 धावा. जर कदाचित हा 4 षटकांचा मॅच असता तर इथं बाबऱ्याच्या 100 गाठली असती, पण 2 षटकात 54 आल्यात. पुढचा बॉल. फरान चांगला चेंडू. दोन धावा. अपील ते केला होता लेग विपूर साठी. फरान बालदारनी चौकशी करतील ते पंचांकडे, कुठे गेला हा बॉल. लोअर फुलटाच होता, फक्त दिशा देण्याची गरज होती फैसल कडून. मिस केला, बॉलच्या लाईन मध्ये आले नाही. पॅडवर सरळ चेंडू आदळला. 2 धावा आल्या. 2 धावांनी धावा संख्या 56. वा वा आणि वा. हा सरळच्या दिशेने खूप लांबचा षटकार. आंब्याच्या वनात, वावराच्या बाहेर, बांधाच्या पल्ल्याड 2-4 आंबे नक्कीच पाडले असतील फैसलनी. अर्धा डझन आंबे पाडलेत, कारण 6 धावा आल्यात. धावा संख्या झाले 62 धावा. फरहान बालदार. पुढचा बॉल फैसल साठी.
स्लोवर वन तोही पिकअप केलाय. चांगला स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक आहेत काय स्थिती. एकच धाव मिळेल इथे फैसलला. एक सिंगल. सुफियान फैसल. सुफियानसाठी मोठा पटकाही खेळायचा होता. बॅटच्या टो एंडला लागलाय चेंडू. कैस आहेत मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी चांगली आहे. एक धाव. मागच्या 2 बॉलला फरांनी शांत ठेवलंय. पहिल्या चेंडूवर 2 नंतर षटकार आला. 4 चेंडू 10 धावाच. एक षटकार येऊन सुद्धा 10 धावा चालत. तर चांगली वापसी राहिली फरहान बालदारची. हे षटक निर्णायक आहे. शेवटचं षटक. जितक्या कमी धावा देईल फरहान तितक्या गोंडगर संघाला मॅच मध्ये तो आणून ठेवेल फरहान बालदार. पुन्हा एकदा खोल टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. मुसेफ बंदरकर चेंडूवर येतात वेगाने. फंबल होते. जिथे एकदा होती तिथे इथे मात्र सुफियान धावबाद होतील. शेवटचा बॉल आहे. चला पुढच्या विकेटचं नाव सांगा प्लेयरचं. नेक्स्ट बॅटर नेम शफी. शेवटचा बॉल या इनिंग मधील फैसल. शेवटचा बॉल त्याच्यावर मोहर लिहिली षटकाराची. हा षटकार आहे शाहीन गोंडकरला चेस करताना अवघड पडेल. आतापर्यंत सगळे षटकार आले मान्य आहे. पण या षटकाराने मनोबल खाली जाईल आणि या षटकाराने मनोबल उंचावेल ते पाबरा संघाचं. प्रत्येक वेळी जेव्हा शेवटच्या बॉलवर इनिंग संपताना षटकार येतो ना क्षेत्ररक्षण टीम जेव्हा जाते तेव्हा ते एका वेगळ्या पहिल्याच बॉलवर दांडी गोल केली मुसेफ बंदरकरची अफवांनी आणि जवळजवळ या मॅच वर शिक्का मोर्तब सुद्धा लावला. मुसेफ पहिल्याच बॉलवर क्लीन बोल्ड केलं अफवांनी.
फरहान बालदार सुद्धा बाद होत आहेत. बॅक टू बॅक दुसरा विकेट अफानच्या गोलंदाजीवर. जबरदस्त गोलंदाजी. डॉट बॉल. नाटगाव हे कॅप्टन या, कारण इथे लॉट्स पाडायचे आहेत पुढच्या मॅच साठी. नाटगाव चांगला झेल टिपलाय उमर. वा, मागच्या मॅचला कॅच सुटला होता. चला नडगावचे कॅप्टन कृपया पोचा. नडगाव जबरदस्त गोलंदाजी इथे पाहायला मिळते. सुहेल आलेत. मैदानावर या स्पर्धेतील निर्धाव षटक, पहिलं निर्धाव षटक या पूर्ण स्पर्धेतील अफानच्या हाताने आलंय. जबरदस्त गोलंदाजी. 3 विकेट सुद्धा घेतली. ओव्हर हॅट्रिक सुद्धा त्यांनी घेतली. 72 धावांचं लक्ष आणि पहिल्या षटकात एकही धाव आली नाही आणि 3 गडी बाद झाले. मुसेब, कैस आणि फरहान. हो, क्लीन बोल्ड. जबरदस्त अंगद कोथिंबीर सरांची इथे गोलंदाजी पाहायला मिळते. क्लीन बोल्ड केलं आरिफ बघता दिला. तर आपण पाहतोय स्पर्धा मोहम्मद 11 श्रीवर्धन ऑर्गनाइज बाय फ्रेंड्स ग्रुप ऑलरेडी स्पर्धा. हो, बीमर. नो बॉलचा इशारा आलाय पंच इसाक यांचा. पुढचा बॉल फ्री हिटचाही असेल. तर आपण स्पर्धा पाहतोय ज्याचं तब्बल प्रथम पारितोषिक असेल रोख रक्कम 40,000, द्वितीय पारितोषिक 20,000, तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक सुद्धा आहेत 5,000 रिस्पेक्टिव्हली. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, मॅन ऑफ द सिरीज अशी पारितोषिक.
फ्रीडचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा इरादा फलंदाजाचा चुकला इथे. बाईच्या स्वरूपात एक धाव. दोन धावा अवघ्या आल्यात गुणघर संघाच्या. फटका चांगला आहे सुहेल यांच्या बॅटमधून. चांगले क्षेत्ररक्षण मोहित पाटीलचं. मिड विकेट बाउंड्री लाईनवरून जवळजवळ लॉंग ऑनला आले ते. एक सिंगल मिळते सुहेल यांना. आता मॅचची फक्त औपचारिकता बाकी आहे. मॅच पूर्णपणे पाभराची मगर मिठी आहे या मॅचवर. ही मगर मिठी सोडवणे खूप कठीण आहे गोंडगरसाठी. हो, खराब क्षेत्ररक्षण, चौकार. 4 धावा. या चेंडूवर 4 धावा येतात. संघाची टोटल धावसंख्या 7. पुढचा बॉल. हाही फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिथे डीप कव्हर पॉइंट मध्ये. पुढचा बॉल. फटका चांगला आहे सुहेल यांच्या बॅट मधून. हा षटकार पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकाची षटकाराने सांगता गेली. धावसंख्या 14. 72 धावांचं लक्ष. शेवटच्या षटकात 58 धावा. चला इथे लाईव्ह लॉट केला जाईल. तीन चिठ्ठ्या असतील 3 संघाच्या. त्यापैकी हा छोटू आमच्या समोर आहे. तो एक चिठ्ठी उचलेल. ज्याचं नशीब असेल ती चिठ्ठी ज्याची उचलली जाईल ते डायरेक्ट क्वार्टरला पोहोचतील. पाहूया काय नाव कुणाचं येतंय. नडगाव. अरे मी बोलायच्या आत नडगाव. काय प्रेडिक्शन होतं मग माझं. नडगाव. दुसरी 2 नावं घ्यायच्या आधीच नडगावचं नाव. छोटू लकी ठरला नडगाव साठी. तर पुढील टॉस असेल जुनेरा 11 मसळा. क्लीन बोर्ड आला याच दरम्यान. विपक्ष चालू सामन्यातून विजयी संघ. चला मसळा मॅच आहे. जुनेरा 11 मसळा. फैसान काझी यांचा संघ. जुनेरा 11 मसळा. क्वार्टरला नडगाव. लाईव्ह लॉट इथे करण्यात आले. चला या असीम, सैफुल्ला, सलाउद्दीन तुमचा मॅच असेल. टॉस इथे केला जाईल. चला जुनेरा 11 मसळा. फटका चांगला आहे. आई चेंडू जाईल सीमा पार. चौकार. उमर जास्त मेहनत करू नका. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. तर मॅच जवळ जवळ संपलाय. बरोबर.
शेवटचा बॉल सुहेल खेळतील. एक रन. वाईट बॉल.